नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्ममध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाचे गावामध्ये आलोय. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या गावाची मुळातच ओळख की शिमला मिरचीची जास्त लागवड करून या भागातले बरेचसे शेतकरी चांगल्या पद्धतीने शिमला मिरचीची लागवड करून एक चांगलं उत्पादन घेत आहेत. आणि ह्या भागामधले अगदी युवा शेतकरीपासून ते अगदी अनुभवी शेतकरीपर्यंत बरेचसे शेतकरी बांधव शिमला मिरचीतून आजपर्यंत लाखोंची उलाढाल केली. आणि आज अशाच एका युवा शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण आलोय. पाचे गावामधीलच आहे, शुभम चव्हाण म्हणून आहेत. आणि साधारण एकंदरीत 8 ते 9 एकर क्षेत्रावरती त्यांनी शिमला मिरचीची लागवड केली आहे. साधारण 1,00,000 इतके रोपं त्यांनी त्याच्यामध्ये लागवड केली. तर एकंदरीत आपण हा युवा शेतकरी शुभम याच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिमला मिरचीच्या लागवडीपासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत म्हणजेच काढणीपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्याकडूनच जाणून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला शुभम जे आहे ते आपल्याला ओळख असेल, त्याचबरोबर किती एकर क्षेत्रावरती लागवड केली आणि साधारण किती रोपं लागवड केलीत आणि कोणत्या व्हरायटीची लागवड केली ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. नाव नमस्कार. सांगा. मी शुभम चव्हाण, राहणार पाचगाव. हं. मी सध्या अ, 8 एकरावर 1,05,000 रुपये लागण बरं. केली हंटिंग्टन. हं. सध्या आता त्यात 5 मेची लागण आहे. 5 ते 10, 5 मेची 11. लागवड आहे. हं. त्यात आता एक 22,000 प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे. 2-3 दिवसात त्याची हार्वेस्टिंग करून घ्यायचं हं. 5 मेच्या लागवडीचा 22,000चा प्लॉट आता आपला हार्वेस्टिंगला आलेला आहे. आलेला आहे. हां. साधारण आता 2 ते 3 दिवसामध्ये आपलं 3 दिवस कटिंगला येईल. करायचे. बुधवारच्या आसपास त्याची हार्वेस्टिंग करायची. बरं. कोणत्या व्हरायटीची लागवड केली आहे? टोटल हंटिंग्टन आहे. सगळं हंटिंग्टनच हो. आहे. मग हंटिंग्टनच का निवडली आणि बाकीची व्हरायटी का नाहीत निवडल्या? जरा ॲव्हरेजला सगळ्यात टॉप व्हरायटी आहे हंटिंग्टन. अच्छा. अजून कोणत्या व्हरायटी राहतात? इंद्रा पण आहे, पण ती पावसाचं जरा करपा जास्त प्रमाणात शेवटी. इंद्रावरती करपाचा प्रादुर्भाव जास्त राहतोय. त्याला पाऊस चालत नाही जास्त. दुसरे मग अजून कोणत्या व्हरायटी राहतात? स्वरूप आहे. स्वरूपचं जरा ऊन चट्ट्याला त्रास देते. झाड पूर्ण सुट्ट असते त्याचं. अच्छा. दुसरं अजून कुठल्या इंडस वगैरे किंवा दुसरी आपली S20 असेल, अशा बऱ्याचशा व्हरायटी राहतात शिमला मिरचीमध्ये आणि पाचेगावमध्ये बऱ्यापैकी हंटिंग्टनच याच व्हरायटी हंटिंग्टन आणि स्वरूप जास्त करून स्वरूप चालते. ही जास्त लागवड वाढते. मग सरासरी अवरेज किती निघते या व्हरायटीचं? सरासरी एकरी जाते ॲव्हरेज 80-90 टन जाते. एकरी 80-90 टनापर्यंत हो, जाते. हां. सुरुवातीला लागवड करताना 5 मेच्या अगोदर बेड सोडताना त्यामध्ये कुठली खतं दिली? आम्ही शेणखत, हं. कारखान्याची मळी, हं. व्यतिरिक्त एक भट्टी लावून त्याचा एक महिनाभर हं. पूर्ण भट्टी लावून ती वरखताचा डोस आम्ही टाकला. हरकत नाही. म्हणजे शेणखत आणि जी मळी असेल त्याची हां. भट्टी लावून ते बेडवरती टाकून टाकून घेतलं. घेतो. हां. जेणेकरून जी भविष्यामध्ये आपली शिमला मिरची येणार हां. आहे. एकंदरीत बेसल डोस मधून शेणखताचा खूप चांगला रिझल्ट होय, आपल्याला होय, येणार. होय. आता साधारण ह्याची लागवड करत असताना कशी लागवड केली आणि किती फुटावरती लागवड केली? 4.5 फुटावर बेड घेतलेला आहे हं. आणि 6 फुटावर रोपांची संख्या घेतलेली आहे झिगझॅग. 6 फूट वरती हां. झिगझॅग पॅटर्न मध्ये हां, घेतले. हां. ते झिगझॅग पॅटर्नच का मेंटेन ठेवायचा शिमला मिरचीमध्ये? साधारण जे वरून येणारं सूर्यप्रकाश असेल, टेम्परेचर असेल किंवा जी आजूबाजूची पोकळी असेल, ती जेणेकरून ते झाड चांगल्या पद्धतीने व्यापल हां. आणि जेणेकरून हवा खेळती राहिल्यामुळे बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. होय, होय. तसं पाहायला गेलं शिमला मिरचीवरती सुद्धा बऱ्याचशा किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होय. होत असतो. मग त्याच्यामध्ये किडी कोणते राहतात, रोग कोणते राहतात आणि त्यासाठी काय उपाययोजना रोग आपण आता शिमलाला प्लास्ट व्हायरस पण आहे. हं. करपा पण आहे आपला साधा करपा. साधा पांढऱ्या करपामध्ये माशीचा डंख. हं. आणि त्यात व्यतिरिक्त आळीचा पण जास्त अटॅक असतो. अळीमध्ये पण जास्त भरपूर प्रादुर्भाव अटॅक असतो आळीचा पण. बरं. आता त्याच्यामध्ये जे सांगितलं आपलं हे असेल, करपा असेल किंवा अळी असेल किंवा जो थ्रिप्स असेल किंवा व्हायरस असेल, तर यासाठी असं कुठलं औषध वापरता? करप्यासाठी आपलं थायरोसिस 7, हं. व्यतिरिक्त आपलं प्लास्टोव्हायरससाठी प्लास्टोव्हायरस ग्रीप, हं. अजून अ, हं. तर ही एकंदरीत औषधाचा वापर करून बऱ्यापैकी आपल्याला किडींचं बऱ्यापैकी आणि रोगांचं नियंत्रण कव्हर होते. आपल्याला करता डेलिकेट येतं. आहे आपल्याला आळीसाठी. बरं. डेलिगेट्स वगैरे त्या स्प्रे राहतात. डेलिकेटचं बऱ्यापैकी 90% कव्हर होते. सर्वात फास्ट कव्हर होते डेलिकेट. बरं. मग आता हे स्प्रेचं शेड्यूल कसं राहतं? 2 दिवसानं, 3 दिवसानं का वातावरणाचा अंदाज? कंपल्सरी एक 2 दिवस गॅप मग तिसऱ्या दिवशी साधारण 1,00,000 रोपांची लागवड आपण या ठिकाणी केली आणि या रोपामध्ये फळांची साईज वाढण्यासाठी, लष्टर चांगल्या पद्धतीने येण्यासाठी, त्याचबरोबर फळांना आपल्या झाडांना ब्रँचेस चांगले फुटण्यासाठी अशी कुठली विद्राव्य खतं आहेत किंवा जैविक खतं आहे की त्याचा वापर करून बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट चांगला आहे. 1261, 1313, 1345, व्यतिरिक्त शेंडा फुटी मालाची साईज करण्यासाठी 42, 47, 60, 20, 48, 48 हे वापरतो आम्ही जास्त. मग आता एकंदरीत ह्या 8 ते 9 एकर क्षेत्रामधून साधारण किती टन उत्पादन अपेक्षित आहे? साधारण किती सरासरी दर भेटू शकतो? आता आम्ही ह्यातून 40-45 टनाचं टार्गेट धरलं. 40-45 टनाचं.
आता सुरुवातीचं कटिंग पाहिजे सुरुवातीचं cutting. आणि तसं पाहायला गेलं तर आता दर कसे आहेत मार्केटला आज सध्या 70-75 लेवल चालू आहे. आज बऱ्यापैकी शिमला मिरचीमध्ये चांगलं मार्केट काल प्लॉट मागून गेले 70. व्यापारी जाग्यावरूनच जागेवरून 70 70 रुपयाला मागून गेले तसं पाहायला गेलं पहिलं कटिंग किती निघालं आपलं पहिलं कटिंग आता ह्यावेळेस 70च्या आसपास होतं. 70 तर एकंदरीतच पाचे गावामधील एक युवा शेतकरी आहेत जे की शुभम चव्हाण आहेत खूप चांगल्या पद्धतीने शिमला मिरचीमध्ये शेती करत आहेत आणि पारंपरिक जोडीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आज एकंदरीत ह्या 8 ते 9 एकर क्षेत्रावरती हंटिंग्टन या व्हरायटीची लागवड करून सरासरी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना उत्पादन देखील आज भेटणार आहे तर सरांच्या आता एकंदरीत आपण बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटतं कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा जय हिंद.